टू शुभूज चॅनल आणि आजचा जो व्लॉग आहे तो पण मीच करते. तर तुम्ही माझा लुक पाहून थोडासा तरी तुम्हाला अंदाज आला असेल की मी कुठे चालली आहे. तर मी ऑफकोर्स मी फंक्शनला चालली आहे. मी चालली आहे माझ्या मामाच्या मुलीच्या बड्डेला. 5th बड्डे आहे. तर तिचं नाव शरू आहे आणि ऑलरेडी आम्हाला खूप टाईम झाला आहे, म्हणजे आम्ही टू मच लेट झालो आहे. आणि म्हणजे आजचा जो दिवस होता ना तो खूप हेक्टिक होता आणि मला अजिबात टाईम नाही भेटला की व्हिडिओ काढायला. तर आज सोमवार होता आणि आज पूजा पण होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या इकडे गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे, खूप सिलेंडर्सचा प्रॉब्लेम झाला आहे. तर मग मी दिवसभर तिथेच होती गॅसच्या ऑफिसमध्ये. तर मग मला अजिबात टाईम नाही भेटला. आणि आता जरा पाहूया आपण काय काय होतं शरूच्या बड्डेला, कोण कोण भेटत आहेत. मला खूप सारे लोक आज मी इंट्रोड्यूस करते आमच्या घरातले. आणि सो स्टे ट्यून गाईज, बाय. I will surrender, let me go on a new adventure. सो गाईज फायनली आपण आलोय शरूच्या बर्थडेला आणि आलोय आता आपण. खूप टाइम झालाय. लेट्स गो गाईज, पाहूया आपल्या बर्थडे गर्लला भेटूया आपण आता. आणि खूप छान डेकोरेशन आहे. सौरव शेठ काकडे आणि प्रमोद शेठ काळे, राहुल शेठ रायकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले सहर्ष असं स्वागत. गौरव शेठ तट्टू आपण या ठिकाणी उपस्थित. आपले सहर्ष मग शुभ LIC क्षेत्रामध्ये आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी समोर यायचे. तसेच सुनील भाऊ कंसे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही सहर्ष असं स्वागत. स्वप्नील भाऊ जाधव आपण येतो. उंच कडक शरद भाऊ या सर्वांच्या वतीनं आपल्याला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. तसेच माननीय वैभव शेठ काळे यांच्याकडनंही आपल्याला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. जिल्हा परिषद सदस्य आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा शरद भाऊ कंसे यांच्या वतीनं मी सहर्षाचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी मला ही आमची मामी आहे आणि ह्या मामी खूपच लाजतात. आणि यांचा जो मुलगा आहे ना आणि मुलगी पण दोघं पण एकदम खूप यांची मुलगी. पाचवा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित सगळे या कंसे परिवाराचे नातेवाईक, सगळे सोयरे अपिष्ट, त्याचप्रमाणे सगळे मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांचं कंसे परिवाराच्या वतीने पहिल्यांदा या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. पाहिलं तर शरद आमचा अतिशय जुना सहकारी मित्र. आता आमचं जेवण झालंय आणि
सो सॉरी की मी तुम्हाला हे दाखवू नाही शकते की मेन्यू काय काय होता किंवा काय काय, कारण की खूप दिवसानंतर असं फॅमिलीसोबत असं पाहायला भेटतं आणि म्हणजे जसं आपण येतो सोबत तर मग असं लक्षात नाही राहत आणि मग असं मज्जा मज्जा सगळी असते. तर आता थोडं सांगते बाय बाय. हां थांब, बाय करा गाईज. मी ब्लॉग एंड करतीये. सी हे लोक पण इकडे जेवतायत. कसं आहे जेवण गाईज? अरे कसं आहे जेवण विचारले. कुठे या? तुमच्या घरी? आणि मी तुम्हाला एका व्यक्तीला इंट्रोड्यूस करायचं विसरले गाईज. हे पहा आमचे जिजू यांना मला करायचं होतं आज आणि ते राहून गेलं पण आता भेटले ते. जिजू हाय बोला. जेवायला या. बाय गाईज. सो गाईज आता झाले. हे पहा हे आणि हे लोक रुसले. हे पण रुसलेत. हे रुसलेत. फोटो पाठव म्हटलं आली नाही, जेवायला आली नाहीस. अरे नाही मी पाठवते फोटो. हे असे फोटो प्रेमी असतात ज्यांना की असे फोटो काढलं लगेच फोटो पाहिजे असतात. अशा लोकांना असं काहीतरी वेगळं. हां मी जेवलो. ठीक आहे गाईज. आम्ही बाय करतो आम्हाला. बरं बाय. से बाय. सो गाईज आता आपण आपला ब्लॉग एंड करतोय. माझ्या लग्नाला ह्या पुढच्या वर्षी काठी घेऊन येणार आहे. या मुलीचं लग्न आम्ही ह्या वर्षीच करणार आहे, पण ती म्हणजे पुढच्या वर्षी. पण ठीक आहे, बघूया आपण केव्हा हिचं लग्न ठरेल. कधी घ्या फक्त सांगा लवकर, आम्हाला ड्रेसेस घ्यायचे. आणि हा म्हणलं आम्ही 1-2 करोड रुपयाचा खर्च असतो. आणि आता आमच्या यांनी गाडी घेतली तर फॉर्च्युनर, पण अजून खर्च काही दिला नाही. अजून काही खर्च काही दिला नाही. काय झालं बघा, आम्ही इथे आता जेवलो ना, हा आमचा फॉर्च्युनर घेतल्यावर चढवलं पण नाही खर्च. आम्ही नवरीची वरात त्या फॉर्च्युनरच्या वरती बसून बाय. बाय गाईज. एंड करा. बाय.